जे महाराष्ट्र मंडळी बघा, आपला नळ आणि टाकी या टॉपिकचा भाग 2 या ठिकाणी शूट झाले होते. आपला भाग 3 या ठिकाणी सुरू होता. तर आजचा आपला असणार आहे भाग 3. बडी शूट डबल कुठे गेल्या यार. ठीक आहे, ठीक आहे. आपण सुरुवात करूया. बघा, प्रश्न काय होता या ठिकाणी. प्रश्न असा होता की 2 नळ एक टाकी अनुक्रमे 20 व 24 तासामध्ये भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता, परंतु टाकी भरण्याच्या 2 तास आधी दुसरा नळ बंद केला तर पूर्ण टाकी किती वेळामध्ये भरेल? बघा, पहिला नळ 20 तासामध्ये भरतो, दुसरा 24 तासामध्ये भरतो. पण विषय काय झाला, दोघांचं काम बरोबर चालू होतं, पण मग टाकी भरण्याच्या 2 तास अगोदर हा जो काय 2 नंबरचा नळ होता ना, हा या ठिकाणी स्टॉप झाला. बाकी उरलेली टाकी कोणाला भरायची? या भाऊला भरायची. तर मग संपूर्ण वेळ त्या प्रोसेसमध्ये किती वेळ जाणार आहे असं आपल्या या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे, आणि आपल्याला ते उत्तर द्यायचं आहे. आपल्याला 1 मार्क पक्का करून घ्यायचा आहे. वरती फिक्स करायची, महिन्याला 30,000 रुपये फिक्स करायचे. बघा, पहिला नळ घ्यायचा. पहिला नळ काय रे? 20. किती वेळ अगोदर बंद होतो? 2. 20 - 2 कंस करायचा. गुणाकारामध्ये 2 नंबरचा नळ घ्यायचा 24, आणि भागाकारामध्ये दोघांची बेरीज घ्यायची 20 आणि अधिक किती 2 तास अगोदर 2 बस सोडवायचं. 20 + 2 18, गुणाकारामध्ये 24, यांची बेरीज 20 अधिक 24 44, अधिक 2 जसे तसे. बरोबर. जर आपण या ठिकाणी सोडवलं, 4ने भाग जातो. 4ने भाग त्याला इथं आला 11, इथं 4ने भाग त्याला इथं आलं 6. नंतर खाली काय उरलं? 18 गुणाकारामध्ये 6 भागाकारामध्ये 11 अधिक 2. 18 गुणाकारामध्ये 6 भागिले 11 अधिक 2. 18 गुणाकारात 6, 18 ऑक्टोसे 108/11 + 2. भागने जात पूर्णांकात 11 9 99. ओके, 11 9 99, खाली उरले 9, आणि आपण दिला होता भाग 11 झाला, आणि तुमच्या अधिक 2. आता 2 प्लस करू त्याच्यामध्ये. 9 अधिक 2 किती होत रे? 11. 11 हे तुमचे 9, हे तुमचे 11. तुमचं उत्तर आलं 11.9/11. उत्तर काय आलं? 11.9/11. पुढे जाऊयात. बघा, या टाईप वरती आधारितच प्रश्न आहे हा. व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही सोडवायचं, नंतर पुढे पाहायचं. बघा, 2 नळ एक टाकी अनुक्रमे 15 व 20 तासामध्ये भरतात. 2 नळ 2 मिनिटं पाणी पिऊन येतो. ते काय माहिती का, तब्येत खराब झाली त्याच्यामुळे ना, आवाजावरनं कळत असेल. ओके, आता याचं उत्तर काढू. काय? 15 20 आणि 5 तास अगोदर. तर काय घ्यायचं आपल्याला? पहिला नळ घ्यायचा. पहिला नळ किती तासामध्ये भरतो रे? 15. आणि किती वेळ अगोदर बंद होतो? 5. कंस केला. गुणाकारामध्ये 2 नंबरचा नळ, भागाकारामध्ये दोघांची बेरीज 15 अधिक 20, आणि तुमचे हे अगोदरचे तास 5 तास. बस एवढी मान्य केली. सोडवायचा. 15 - 5 10, गुणाकारामध्ये 20, भागाकारामध्ये 15 अधिक 20 35, आणि तुमचे अधिक 5 जसे जातात सोडवायचं. 5ने भाग जातो आहे रे. 5 × 7 = 35, 5 × 20. खाली काय उरलं? 10 गुणाकारामध्ये 4 भागिले 7 अधिक 10 गुणाकारामध्ये 4 किती होतात रे? 10 गुणाकारामध्ये 4 ते होतात तुमचे 40, भागिले हे तुमचे 7, आणि इकडे तुमचे अधिक 5. पूर्ण भागणे जात पूर्णांक उगता पूर्णांकात. 7 × 5 = 35. ओके, 7 × 5 = 35, खाली उरले 5, भाग दिला होता आपण 7ने, आणि तुमच्या अधिक 5 जसेच्या तसे. चला सोडू. ह्या 5 मध्ये हे 5 प्लस केले ते झाले 10, हे तुमचे 5/7 जसे तसे. तुमचं उत्तर आलं 10.5/7. 10.5/7, ऑप्शन नंबर 2. बघा, ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी अजून एक प्रश्न. व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही सोडवायचं, देन उत्तर पाहायचं. बघा, तोच प्रश्न आहे. 43 आणि 10 तास अगोदर बंद. पहिला नळ घ्यायचा. पहिला नळ किती रे? 10 तास. गुणाकारामध्ये 10 तास वजा ओके,
किती 30 तास मायनस तुमचे हे 10, हा कंस पूर्ण करायचा, गुणाकारामध्ये 2 नंबरचा घ्यायचा आणि भागाकारामध्ये तुमचं दोघांची बेरीज 30 अधिक 40 अधिक तुमचे हे किती 10 तास घेतले. बस सोडवायचं. 30 वजा 10 झाले 20, गुणाकारामध्ये 40, भागाकारामध्ये 30 अधिक 40 झाले ते 70 झाले आणि तुमचे अधिक अधिक 10. बस सोडवायचं. बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला. खाली खाली काय उरलं 20 गुणाकारामध्ये 4. ओके, 20 गुणाकारामध्ये 4 किती होतं ते 80. 80 भागाकारामध्ये 7 अधिक 10. चला आता इकडे या ठिकाणी घेऊया याला. एकदम भागणे जात पूर्णांक युक्त पूर्णांकात जाईल. तर 7 11. ओके, आता 7 7 आहे 70, परत अजून एक 7 11 77. तर 11 खाली उरले तुमच्या ठिकाणी 3, भाग दिला तर आपण 7ने आणि तुमचे अधिक 10 जसेचा तसे हे आले. बस परत हे 11 मध्ये 10 प्लस करायचे, हे तुमच्या ठिकाणी झाले 21 आणि तुमचे 3/7 जसंच्या तसं तुमचं उत्तर आलं 21.3/7. 21.3/7 ऑप्शन नंबर 1 आलं. बघा प्रश्न अपूर्ण आहे. पुढे हा पूर्ण आहे. काय एडुकन टाईप चेंज झालाय. आवाज कमी कर रोहित, कॉपीराइट येईल आवाज कमी कर. ओके, काय एक नळ 1 16 मिनिटात भरतो, दुसरा नळ 3 12 मिनिटात रिकामी करतो. बघा रिकामी करतो. जर टाकी आधीच 1/4 भरलेली असेल तर 2 नळ एकदम सुरू केले असतात, ती टाकी किती वेळात पूर्ण रिकामी होईल. नोटिफिकेशन अरे 100% सचिन नोटीस. चल नंतर बघू. हा, तर याला काय करायचं माहितीये का, बघा तू सांगतो. ही तुमची टाकी आहे. ही तुमची टाकी आहे. टाकीचे 4 भाग पडतात. 4 भागापैकी तुमचा एक भाग ऑलरेडी भरलेला आहे. बाकीची टाकी तुमची रिकामी कधी होईल असं तुम्हाला ठिकाणी विचारले, तर काय करायचं अशा वेळेस. किती दिले रे 1/4. 1/4 गुणाकारामध्ये मोठा होतो. ओके, काय करायचं सर्वात अगोदर करायचं तुम्हाला या ठिकाणी दोघांचा गुणाकार 16 गुणाकारामध्ये 12 आणि भागाकारामध्ये 16 वजा 12 कंस पूर्ण झालं. बस एवढाच कार्यक्रम आहे. हा बोल ना. हा बोल ना. शूट मध्ये बोल ना. हा हा काय नाही तब्येत वगैरे काय नाही, आता घरी युट्यूबला व्हिडिओ शूट करतो. काय नाही बोल ना. काय काय नाही नॉर्मल बरं वाटायला, दवाखान्यात गेलो बरं वाटतंय आता. ओके चालतंय. ग्राउंडला आलो की भेटतो. कुठे आता सध्या? हो चाल. ओके ओके बस. भाई याला म्हणतात बहीण. माझी तब्येत बरोबर नाही ना, जस्ट चूल टाकलेली होती. फोनवर फोन येत. याला म्हणतात जवळचे. नाही तर काही लोक तो सांगतो आयुष्यात ना भरपूर लोक असतात. विषय काय आपल्याला ओळखता आले पाहिजे आपलं कोणते. नाव नाही घेणार. एक व्यक्ती जो की मला नेहमी म्हणत असतो की तू माझ्या जवळचा आहे. आता तो मेल फिमेल तुला नेहमी सांगणार मी जवळचा आहे, तुझ्यामध्ये माझा एवढा जीव आहे, हे ते असं तसं हे ते. ओके ठीक आहे. सो मी खूप आजारी पडलो. आजारी पडलो तर मी फार इमोशनल झालो. त्या व्यक्तीशी बोलत होतो, म्हटलं पण आजारी पडलो असं तसं मला भविष्यात काय होईल हे ते. हा हे बोललो. तर तो व्यक्ती मला मेसेज करत होता. त्या व्यक्तीला मी बोललो की माझी मेसेजला बोलणे इतकं माझी नाही तब्येत बरोबर नाही, तू मला कॉल कर. माझी तब्येत बरोबर नाही, तू मला कॉल कर. मी समोरून त्या व्यक्तीला सांगतोय. 2 दिवस झाले त्या व्यक्तीचा कॉल नाही. आणि तो व्यक्ती समोर त्याचे फोटो टाकतोय, म्हणतो की बघ मी कसा दिसतोय. अरे केळा काय करायचं इथं समोरचा व्यक्ती मारायला टाकतोय. हे विषय राहतो.
म्हणजे तुम्हाला मला सांगायचा उद्देश होतो एवढाच ना, आपल्या आयुष्यात भरपूर लोक राहतात, जे लोक असे दिखावा करतात ना, की भाई तू माझ्यासाठी खूप काही आहे, तू मेरी जान आहे, तू आईचा हो त्या त्यांचा, हे असं कोण राहत नाही. जो खरं दुःखात कामाला येतो तो आपला असतो. हे आपले सक्सेस बघून, आपला पैसा बघून आपल्या मागे पळत फिरणारे हे साले आपले, हे आपले होऊ शकत नाही. म्हणून आपले कोण आहे ते ओळखायला शिका. ओके. हा, आले इथपर्यंत. बस आता फक्त सोडवायचं. बघा, तुम्ही जर एकेने सोडवलं तर तुमचं हे 1/4 जसं तसं गुणाकारामध्ये, 16 गुणाकारामध्ये 12, जसं तसं 16 गुणाकारामध्ये 12. 16 - 4 किती होतं रे? सॉरी, 16 - 12 किती होतं? 4. चला सोडवलं. 4 × 4 4 × 3 = 12. 16 मध्ये 16 × 3 = 48. सो 1/4 गुणाकारामध्ये 48. परत या 4 परत या 48 ला भाग जातो. 4 × 4 4 = 12 48. काय उरलं तुमचं? 12. तुमचं शेवटी खाली 12 उरलं. 12 कुठे दिले? ऑप्शन नंबर 1 मध्ये. चालता बोलता उत्तर आलं का नाही? चालता बोलता उत्तर आलं. एकदम सोपं आहे. नाही समजलं, अजून एक प्रश्न फक्त त्यासाठी बघ. पण सर्वात अगोदर व्हिडिओ स्टॉप कर, अगोदर तू सोडव, नंतर हा. ओके. बघा, एक नळ 1 टाकी 20 मिनिटां, एक नळ 1 टाकी 20 मिनिटांमध्ये भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 मिनिटांनी निकामी करतो. जर आधीच टाकी 2/3 भरलेली असेल तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात पूर्ण रिकामी होईल? बघा, किती भरली रे भावड्या? ती भरली तुमची 2/3 भरलेली आहे. बघा, ती काय 2/3 भरलेले आहे गुणाकार. बस ते काय 20 मिनिटं आणि 15 मिनिटं. सो 20 गुणाकारामध्ये 15 भागाकारामध्ये 20 - 15 कंस पूर्ण. चला सोडवा. 2/3 गुणाकारामध्ये 20 गुणाकारामध्ये 15 जसं तसं ठेवू आपण. 20 गुणाकारामध्ये 15 आणि 20 मधून 15 गेले खाली उरले 5. इथं 15 आले. चला सोडा. 5 × 5 5 × 3 = 15 आणि झालं. माझा सोडवा. आता तुमचं 2/3 जसं तसं 20 गुणाकारामध्ये 3 केले किती होतं रे? ते होतं तुमचे 60. चला सोडू. 3 भाग दिला. 3 × 3 3 × 2 = 6 हे 0. 2 गुणाकारामध्ये 20 बरोबर 40. खाली 40 रुपये. 40 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. आलं उत्तर. चला पुढं बघा. टाईप एक नळ एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो, दुसरा 30 टाकी 15 तासात भरतो. दुसरा नळ 2 तास चालू ठेवला व बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळात भरेल? बघा, 2 नळ आहेत. एक 10 तासामध्ये भरतो, 2 15 तासामध्ये भरतो. विषय काय झाला? दोघांनी भरायला सुरुवात केली 2 तासापर्यंत. सॉरी, दुसरा नळ 2 तास चालू ठेवला. ओके, दुसरा नळ आपण 2 तास चालू ठेवला, बंद केला. बाकी उरलेले टाकी जे आहेत ना, पहिला नळ किती तासामध्ये भरेल तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे. झालं. याला काय करायचं माहितीये का? बघा, दुसरा नळ काय आहे? किती वेळ चालू ठेवला रे भाई? 2 तास चालू ठेवला, बरोबर. मग काय करायचं? दुसरा नळ घ्यायचा. दुसरा नळ काय रे? 15. 15 वजा किती वेळ चालू ठेवला रे? 2 तास. 2 भागाकारामध्ये 15 आणि गुणाकारामध्ये आपला पहिला नळ किती आहे रे? 10. झालं. बस फक्त एवढंच मांडायचं. दुसरा नळ काय तुमचा 2 तास चालू ठेवला ना, तर दुसरा नळ वजा 2 आणि भागाकारामध्ये परत दुसरा नळ आणि गुणाकारामध्ये आपल्याला पहिला नळ घ्यायचा. खतम कार्यक्रम. बस सोडवायचं. तर तुम्ही या ठिकाणी सोडवलं तर बघा, 15 वजा 2 13 भागिले 15 तुमच्या गुणाकारामध्ये 10. ओके, चला सोडवलं तर 5 × 5 5 × 5 5 × 3 = 15 5 × 2 = 10. खाली काय उरलं रे? 13 गुणाकारामध्ये 2 भागाकारामध्ये तुमचे हे 3. जर तुम्ही या ठिकाणी जर सोडवलं तर 13 × 2 = 26 होतात. तर या ठिकाणी 26 भागाकारामध्ये 3. तर 3 × 7 = 21 3 × 8 = 24. खाली उरले 2. 3 आपण भाग दिला तर तुमचं उत्तर आलं 8.2/3. 8.2/3. ओके, चला पुढं बघा. आता आपण जे गणित सोडलो त्याच्यावर आधारित हे गणित आहे. बघा,
काय आहे? एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 12 तासात भरतो, दुसरा नळ 2 तास चालू ठेवला व बंद केला. पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळात भरल? टेन्शन घ्यायचं नाही. आपण या ठिकाणी काय ओके बघा, दुसरा नळ काय 2 तास चालू ठेवला, किती वेळ? 2 तास चालू ठेवला. दुसरा नळ म्हणजे 12 नंबरचा नळ हा 2 तास चालू ठेवला. गुणाकारामध्ये आपला पहिला नळ आपले 10 तास. 12 - 2 किती रे? 10. भागाकारामध्ये 12, गुणाकारामध्ये तुमचे 10 झालेत. आता बघा भाग तो बेक बे बेसक 12 बेपंच 10. परत दुनाने भागायचे. बेत्रिक 6 बेपंच 10. खाली काय उरलं? 5 - 5 - 3. बघा 5 गुणाकारामध्ये 5 भागाकारामध्ये 3 झालं. 5 - 5 = 25. 25 भागाकारामध्ये 3 भाग जर दिला 3 - 7 = 21. 3 - 8 3 - 8 = 24. 3 - 8 = 24. खाली उरला 1. 3 आपण भाग दिला होता 8.1/3. 8.1/3 इथं 3 राहिले बघा. हे तुमचं उत्तर आलं. बघा 2 नंबरचा प्रश्न. हा व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही सोडवायचं. देन बघा, एक नळ टाकी 18 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 30 टाकी 15 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 3 तास चालू ठेवला बंद केला तर पहिला नळ टाकी किती वेळात भरल? बघा दुसरा नळ किती रे? 15 तास. किती वेळ चालू ठेवला रे? 3 तास. झालं. 15 - 3 = 12. भागाकारामध्ये 15, गुणाकारामध्ये 18. चला भाग दो. 3 × 5 = 15, 3 × 6 = 18. खाली काय उरलं? 12 गुणाकारामध्ये 6. बघा काय उरलं? 12 गुणाकारामध्ये 6, भागाकारामध्ये 5. बस सोडू. 12 × 5 = 60. 12 × 6 = 72. 12 × 6 = 72 भागिले 5. जर भाग दिला 5 × 5 5 × 5 ओके. 5 × 5 खाली 2 2 2 3 4 22 तयार. 5 × 24 खाली उरले 2. 5 आपण चुकलो, आपण 100% चुकलोय. नाही चुकलो नाहीये. हे आपलं उत्तर बरोबर आहे. 14.2 चे दिले 5. जे आपलं उत्तर आहे या ठिकाणी यापैकी नाही. 14.2 चे दिले 5 यापैकी. ओके. तर आजचा आपला भाग 3 या ठिकाणी संपलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता ना पोलीस भरती आलेली आहे. तर आता पोलीस भरती आलेली आहे. सर्व ठिकाणी अभ्यासाला लागलेत. सर्वांना अवघड जाणारा एक महत्वाचा विषय म्हणजे कोणता माहिती का? तो म्हणजे तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता. ओके. आता तुम्हाला गणित बुद्धिमत्ता अवघड जातो, फक्त त्यासाठी तुम्हा सर्वांसाठी आपण एक कोर्स आणलाय. गणित आणि बुद्धिमत्तेचा आपण एक कोर्स या ठिकाणी आणलाय. गणित आणि बुद्धिमत्तेचा आपण एक कोर्स आणलाय, ज्याच्यामध्ये गणिताचे ऑल लेक्चर असते. सर्व बुद्धिमत्तेचे सर्व लेक्चर असते. कोर्सची किंमत अशी रेग्युलर तुमची 1999 रुपये असते, पण फक्त आपल्यासाठी कोर्सची किंमत 499 रुपये किंमत ठेवलेली आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही घेऊ शकता. घ्यायसाठी काय करायचं? आपलं स्वराज्य अकॅडमी नाशिकचं प्ले स्टोअर आहे बघा. प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यावर त्या ठिकाणी सर्च करायचं. काय सर्च करायचं? तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करायचंय स्वराज्य अकॅडमी. स्वराज्य अकॅडमी ऍप डाउनलोड करायचंय आणि तो कोर्स घेऊन टाकायचा भाई. 499 रुपये फार छोटी किंमत आहे. एकदा आपण आलो ना, एकदा आपल्याला यश मिळालं ना, तर 499 किंमत आपल्याला फार छोटी वाटायला लागते. सो अशा गोष्टीसाठी विचार नाही करायचा. देन बाय ना.
ओके, आपण भेटू आपल्या पुढच्या टेलिग्राम चॅनल. हे जे नाही नोटिफिकेशन टेलिग्रामचे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. दाखवू टेलिग्राम? नको, काही माझ सिक्रेट ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.